मला सांगा की तुम्ही इथे कशासाठी आलात आणि किती विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलात? आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातून आम्ही आलेलो आहोत. जसं की सगळे PhDचे स्टुडंट आहेत. पुणे विद्यापीठ किंवा इतर विद्यापीठातून हे सगळे स्टुडंट आलेले आहेत आणि आमची जी फेलोशिप मिळते मराठा बांधवांच्या मुलांसाठी PhD करणारे किंवा इतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जी फेलोशिप मिळते तर त्यातलाच आमचा एक भाग आहे. आम्ही PhDचे स्टुडंट आहोत आणि आम्हाला सारथीकडून फेलोशिप मिळते. दर महिना एक पर्टिक्युलर अमाऊंट मिळते. आज 18 महिने झाले आम्हाला फेलोशिप मिळालेली नाहीये आणि मराठा बांधवांनी काही मागच राहायचं का प्रत्येक वेळेला? म्हणजे आरक्षण लढायचं आता आम्ही PhDचं शिक्षण करायचं की चूलमूल बघायचं? म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की दादांबरोबरच आम्ही बसणार आहोत. मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि आमचा फेलोशिपचा विषय आहे म्हणून आम्ही बसलेलो आहोत. किती विद्यार्थी आले सगळे? आता आम्ही जवळजवळ 20 विद्यार्थी आहोत आणि अजूनही विद्यार्थी रस्त्यामध्ये आहेत. म्हणजे ते येतील आज दुपारपर्यंत सगळे पोहोचतील. महाराष्ट्रातले जे पण कोणी विद्यार्थी असतील वेगवेगळ्या भागात ते येतील आज. काय नाव तुमचं? माझं नाव अपेक्षा निगडे आणि मी पुण्यावरून आलो. नमस्कार, आम्ही सर्व 7 विद्यार्थी आहोत. महाराष्ट्रभरातून इथे आज विद्यार्थी उपोषणासाठी आलेले आहोत. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही आमच्या फेलोशिपसाठी लढा देत आहोत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलनं केली. मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्या विभागाचे सचिव असतील किंवा त्या संबंधित अधिकारी असतील, या सर्वांची आम्ही भेटी घेतल्या. सर्वांशी आमचं बोलणं झालं. त्यासोबतच माननीय मनोजदादा तरंगे पाटील यांनी सुद्धा आमचा मुद्दा शासन दरबारी मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला पॉझिटिव्ह उत्तरही मिळालं. पण त्यानंतर आम्हाला कसल्याही प्रकारचं पाठपुरावा जो असतो तो शासनाकडून मिळालेला नाहीये आणि याच मागणीसाठी आम्ही आज इथे सर्व संशोधक विद्यार्थी दादांसोबत उपोषणासाठी बसलेलो आहोत. आमची पहिली मागणी तर आमची हीच असणार आहे की आम्हाला आरक्षण भेटावे आणि त्याचा जो कायदा असेल तो कायदा लवकरात लवकर शासनाने या विधिमंडळामध्ये पारित करावा. त्यासोबतच या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा जो मुद्दा असेल तोही लवकरात लवकर मार्गी लावा या मागणीसाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. काय नाव तुमचं? माझं नाव निखिल मगर.